तर काय म्हणता पोट्टो, तुम्हाला आमच्या गावची गंमत दाखवतो. आम्ही इथं रोज उभे राहायचे, तर आज इथे कोणीच उभे नाही दिसले. मग ह्या फोगद्यातून मी दुसऱ्या साईडने गेलो चालत चालत चालत. तर दुसऱ्या साईडला आलो तर इकडे सर्वच जण उभे होते लाईनशी लागून बसची वाट पाहत. तर बस आली तेवढ्यात ह्या बस मध्ये गर्दी होती म्हणून आम्ही केतन मी थांबून गेलो. दुसरी बस येते म्हणून वाट पाहासाठी. दुसरी बस आली पण दुसरी बस पण नाही थांबली आमच्यासाठी. काऊन थांबली ते नाही माहित, पेपर होता म्हणून आम्ही घाई करत होतो म्हणून. काही वेळानंतर कोष्टाडा बस आली. कोष्टाडा बस मध्ये गेलो तिथं उभा राहा लागलं, कारण की पहिलंच फुल होता. आजचा शनिवार दिवस होता म्हणून बड्या कॉलेज मध्ये पोहोचलो. मग पेपर वगैरे दिला आरामशीर आपण मग बाहेर निघलो. तर तिथं अभय मागून मस्त टोंगून पाहून घ्या त्याच्याकडे. मग ऋषिकेश होता, ऋषिकेश आणि कृष्णा दिसला. कृष्णाला आपला रामराम ठोकून दिला. मग तिथं प्रशील भेटला. तेवढ्यात योगेश भेटला. योगेशले म्हणलं चल भेटू आपण उद्या म्हणलं. मग बडा बस स्टॉप साठी निघलो. तर आपण तिथं आपला मित्र भेटला. मित्रासोबत थोडंसं बोलून घेत. आणि इकडे बस मध्ये जागा पकडासाठी कसे चढून बॅगा टाकते तसं टाकायचं नाही. तसं धोकेदायक राहते, कधी कधी खिडकी बाहेर निघून जाते. मग आमची पण बस लागासाठी तिकडे जाल निघली. मग तिथं गर्दी पाहू शकता, खूप गर्दी होती म्हणून थोडं अंदर गेलो. तर अंदर तो भाविक होता. भाविक काही हात करे अरे तसं नाही करायचं म्हणलो. मग आपल्या मित्राने एक सीट पकडून ठेवली. मग पोहोचलो घरी. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.